संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये शिजला होता। सुरेश धस यांचा पुण्यातल्या सभेत गंभीर आरोप। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढता येत नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा, मुख्यमंत्र्यांना सल्ला। धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर 3 कोटींची डील झाली। धस यांचा खळबळजनक दावा। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा। लोकप्रिय सरपंचाची हत्या झाली, आम्हाला नीट तपास करू द्या, तसंच एकाही आरोपीला सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधक आणि मोर्चेकऱ्यांना आवाहन। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा आरोप। तर कराडला नमस्कार करणारे अधिकारी चौकशी करणार का, दमानी यांचा सवाल। पोलिसांनी 50 लाख रुपये आणि नोकरीचं आमिष दिलं। परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप। प्रकाश आंबेडकरांसमोर गौप्यस्फोट। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण। कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांची कबुली। विरोधकांची सरकारवर चौफेर टीका, तर योजना जैसे थे असल्याची सरकारची सारवासारव। मत दिलीत म्हणजे माझे मालक झाला नाहीत, अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांना सुनावलं। बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटन कार्यक्रमात दादांचं वक्तव्य। शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झाले। माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान। देशभरातून लोक येऊन फुकट जेवतात अशी मुक्ताफळ। मराठीला अभिजात दर्जा मिळून 3 महिने उलटल्यानंतरही अजून GR नाही। साहित्यिक श्रीपाद जोशींकडून पोलखोल। हा केवळ निवडणूक जुमला होता का, राऊतांचा हल्लाबोल। तर प्रक्रिया पूर्ण, फडणवीसांची माहिती। भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचं रेड कार्ड माझाच्या हाती। जमिनी मार्गे 7 ते 8 हजार तर समुद्रमार्गे 2 ते 4 हजार रुपये मोजून बांगलादेशींची भारतात घुसखोरी। दिल्लीतल्या मेट्रोच्या 4थ्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। भारतात आता मेट्रोचं 1000 किलोमीटरचं जाळं। जगातला 3रा मोठा देश बनण्याचा भारताला मान। भारतानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली। सिडनीच्या 5व्या कसोटीत ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सनी विजयी। मालिका गमावल्यानंतर सिनियर खेळाडूंवर चहूबाजूंनी टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।